राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती। अनेक जण इच्छुक असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची हा पक्ष श्रेष्ठींसमोर पेच प्रसंग निर्माण झाला होता। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंडवर हा प्रश्न उपस्थित झाल्याने खासदार सुनील तटकरे यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाबाबतचा निर्णय शेवटपर्यंत राखून ठेवला होता। आज सकाळपासून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्या प्रभागातील उमेदवार निश्चित करण्यात आले। शेवटच्या क्षणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी वनश्री शेडगे यांना जाहीर करून तटकरे यांनी बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला। कुलकर्णी निवासस्थानी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी वनश्री समीर शेडगे तसेच 10 प्रभागासाठी 20 नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली। तदनंतर ऐतिहासिक राम मारुती चौक ते रोहा अष्टमी नगरपालिका अशी वाजत गाजत भव्य रॅली काढून घोषणा देत राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन करत निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार किशोर देशमुख, प्रशासक मुख्याधिकारी अजय कुमार येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तटकरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 8-9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर नगरपालिकेची निवडणूक संबंध राज्यभरामध्ये होते आहे आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस त्या ठिकाणी आहे। आपण पाहिलं की यावेळेला इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली। याचं कारण गेल्या अनेक वर्षामध्ये रोहा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून दूरदृष्टीतून जे काही काम उभं करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला त्याला रोहेकरांची साथ आयुष्यभर त्या निमित्ताने मिळत आली आणि म्हणून गेली 20 वर्ष सलग तमाम रोहेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरामध्ये सेवा करण्याची संधी सातत्याने दिली। या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी अनिकेत आदिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नियमितपणाने केला। या कामामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचं सहकार्य नेहमीच मिळत राहिलं आणि म्हणूनच आज मी केवळ रायगड जिल्ह्यापुरता बोलू इच्छित नाही, कोकणापुरता सीमित नाही, तर राज्यभरामध्ये ज्या क वर्ग नगरपालिका आहेत त्या क वर्ग नगरपालिकेच्या पहिल्या 5च्या मालिकेत तुमचं आणि माझं रोहा शहर सर्व सोयीयुक्त पद्धतीचं त्या ठिकाणी आहे याचा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो। रोहा बदललंय, कधीच कोणी सांगण्याची काय आवश्यकता नाही, बदललंय। गेल्या 35-40 वर्षात बदललेलं रोहा शहर हे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनुभवतो आहोत। टीका करणं सोपं राहू शकतं, काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते, दूरदृष्टी लागते, संवेदना लागतात आणि काय काम करायचं त्याच्याबद्दलच्या मनामध्ये कल्पना असाव्या लागतात। या साऱ्याच गोष्टीचा अभाव ज्यांच्याकडे आहे ते टीका टिप्पणी करण्यासाठी गावात येऊ शकतात, बोलू शकतात, निघून जातात। आम्ही गेले 40 वर्ष अवैधपणाने सेवा करत आला असल्यामुळेच रोहेकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच आता उमेदवाराची निवड करत असताना सुद्धा माझ्या पुढे अनेक पेच प्रसंग आले, पण माझ्या सर्वच उमेदवारांनी या बाबतीमधला पक्षाचा निर्णय अत्यंत योग्य पद्धतीने मांडण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि म्हणूनच पक्षाचे जे उमेदवार त्या ठिकाणी मी जाहीर केलेले आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी मी जाहीर करतो। प्रभाग क्रमांक 1 मधून जे सर्वसाधारण महिला आहे त्या सर्वसाधारण महिलांच्यासाठी सौ नीता महेश हजारे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। ब मधून सर्वसाधारणमधून प्रशांत कडू यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसाधारण महिलांच्यासाठी फरहा यासीन पानसरे यांची उमेदवारी घोषित केलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 2 मधून ब साठी सर्वसाधारणमध्ये राजेंद्र वस्तीमल जैन यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून सौ अफरीन कादिर रोगे मणिया यांची उमेदवारी सर्व नामप्रमधून त्या ठिकाणी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून आम्ही सर्वसाधारण जागेसाठी अहमद दर्जी यांची उमेदवारी घोषित केलेली आहे आणि 4 सर्वसाधारणमधून स्नेहा अमरे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे। 5 मध्ये महेंद्र गुजर जे आज नामप्रमधून ब मधून घोषित आहे। सर्वसाधारणचा निकाल आता आम्ही घेतो आहोत। 6 मध्ये जी उमेदवारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये 6 मध्ये सर्वसाधारणमधून महेश रामभाऊ दिवेकर यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे आणि सर्वसाधारण महिलांच्या मधून गौरी प्रेषित बालटक्के यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे। 7 मधून सर्वसाधारण ब मधून रवींद्र सुधीर चाळके
यांची उमेदवारी दिलेली आहे आणि नामपूरमधून प्रियांका सुनील धनावडे यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. 8 मधून सर्वसाधारणमध्ये महेश गोपीनाथ कोलटकर यांची उमेदवारी केलेली आहे आणि सर्वसाधारण महिलांच्या मधून सौ संजना समाधान शिंदे यांची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून सर्वसाधारण जागेसाठी समीर सपकाळ यांची उमेदवारी केलेली आहे आणि नामपुरमधून अश्विनी राकेश पवार यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. 10 मधून सर्वसाधारण जागेसाठी अजित मोरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि नामपुरमधून उर्वा मोहिते यांची उमेदवारी घोषित केलेली आहे. 5चा एक निर्णय महिलांचा राहिला आहे तो या ठिकाणी आहे, परंतु नगराध्यक्षपदासाठी जी नगराध्यक्षपदाची जागा आज त्या ठिकाणी नामप्र महिलांच्यासाठी राखीव होती. यामध्ये पक्षाने कुमारी वनश्री समीर शेडगे यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केलेली आहे. अभिनंदन या ठिकाणी करतो. अनेकांना अनेक इच्छुकांची पक्षाकडे मागणी होती, त्या प्रत्येकाचा सन्मान, त्याचा आदर, त्याचं संघटन कौशल्य, शहरासाठी त्यांचं दिलेलं योगदान हे लक्षामध्ये ठेवून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांनाही स्थान देणार आहोत. याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांनी अर्ज नाही केले ते काही योग्य नव्हते अशातला का भाग नव्हता. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच पद्धतीने समर्पित भावनेने त्यांनी काम केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे माझे सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्या निमित्ताने निश्चितपणाने काम करतील. मला विश्वास वाटतो आहे की यावेळेला सुद्धा नेतृदीपक पैचा यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व पद्धतीचं मिळेल. यापूर्वी मिळालेल्या विजयाचं पार करत उच्चांकी विक्रमी मताधिक्याने यावेळेला पक्षाचे सर्व उमेदवार 20+1 21 ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने रोहेकर निवडून देतील विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांना उमेदवारी दिले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना देऊ शकलो नाही त्यांनाही मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचेही मी त्यानिमित्ताने आभार मानतो. माझ्या वतीने, अनिकेतभाईच्या वतीने, अदितीच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने. शेवटी पक्ष आणि आपण सगळेजण कुटुंब वसल पद्धतीने काम करत आलो त्याच्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करतो. कुलकर्ण्यांची ओटी ही गेले 50 वर्ष ही त्यांनी आम्हाला निवडणुकीच्या कामासाठी नेहमी दिलेली आहे, म्हणून आनंद आणि त्यांच्या परिवाराचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. कुठल्याही पद्धतीचा काहीच नेहमीच एकदा मी यायचं ठरवलं का त्यांची लगबग घरात लग्न कार्य असल्यासारखीच असते, अशी लगबग प्रेमापोटी आहे. त्याच्यामुळे कुलकर्णी कुटुंबियाचं म्हणजे रावसाहेब काका, भाई काका, संबंध परिवार, तटकरे साहेब असे ऋणानुबंधाचे वर्षानुवर्षाचे संबंध राहिले. आम्हाला हक्काचं आमचं ऑफिस असेल, पण त्या हक्काच्या ऑफिसपेक्षा सर्वात हक्काचं घर कुठलं आहे तर ती कुलकर्ण्यांची ओटी आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. ग्रामीण भागातील सुद्धा माझे सगळे सहकारी मोठ्या संख्येने आले. मी आपल्या सर्वांचा आभार मानतो, पत्रकारांचे सुद्धा आभार मानतो आणि अनिकेत बहिणी सर्वांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे तिकडे जावं असं सूचित करतो. आणि तो शेवटचा निर्णय झाला का मी पण अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे. पुन्हा संध्याकाळी पक्षाची बैठक आहे, उद्याही पक्षाची बैठक मुंबईला महत्त्वाची आहे, त्यामुळे अधिक आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही. आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि रोह्याचा अभिमान, स्वाभिमान, रोह्याची उज्ज्वल विचाराची सुसंस्कृत परंपरा. माणसं येऊन काही ना काहीतरी बडबडतात, बोलतात की त्यांच्या संस्कृतीपणात बोलतात, त्यांना तेवढेच विचार असतील तर त्यांच्यापासून काही चांगला अपेक्षा करायची गरज नाही. पण रोहेकरांच्या स्वाभिमानाला, अभिमानाला ज्या वेळेला धक्का पोचवण्याचं काहीतरी होत असतं त्याचा विचार स्वाभिमानी रोहेकर नक्कीच त्या ठिकाणी करतील. एवढंच भावना आजच्या या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटची सभा, आता मी काय सभेसाठी रोह्यात उपलब्ध नाही आणि तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे अध्यक्ष की साहेबांनी नाही आले तरी चालेल, म्हणून अखेरची सभा जी शेवटची असते ती सभा ऐतिहासिक राममारुती चौकात करून तोपर्यंत झालेला जे काय मांडवळ असेल तुमच्यासहित मला आणि ताईला सुद्धा मोकळीक देतील तर ती सुद्धा त्यावेळेला योग्य त्या पद्धतीने समर्पित भागेत उद्याच्या 5 वर्षात काय रोहायला आपण अपेक्षित करू शकतो याची योग्य पद्धतीची मांडणी आम्ही त्या ठिकाणी करू. पुन्हा एकदा मलाही तुम्ही वेळ द्याल. अनिकेतबाई त्यालाही अनेक ठिकाणी जायचं आहे, अदितीला जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याच्या बाहेरही फिरायचं आहे, त्याच्यामुळे तेवढी मोकळी म्हणजे सर्व सहकारी त्या निमित्ताने देतील एवढा विश्वास इकडे व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.